सत्यता आहे, फक्त मी नाव कुणाचं घेणार. आधी जयश्रीताई जाधवांना आमदार करायच्या वेळी आम्हीच सगळी पुढाकार काँग्रेस पक्षापेक्षा शिवसेनाचे आधार आहोत. गद्दार सेनेचा क्षीरसागर घ्या, उद्धव साहेबांचा जो स्वभाव आहे आणि त्या बरोबर अपोजिटला राज ठाकरे साहेबांचा स्वभाव. मीडियाच्या मार्फत फक्त शिवसेनेलाच का टार्गेट केलं जातं. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी गुरु बाळमाळे आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करतोय. आज आपण आहोत शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांच्यासोबत. रवी किरण इंगवले यांची काही दिवसापूर्वीच जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि जिल्हा प्रमुख झाल्यानंतर त्यांनी आंदोलनाचा किंवा उपक्रमांचा धडाका लावलाय. खरं तर गेले अनेक वर्षे ते शिवसेनेत आहेत. शहर प्रमुख म्हणून त्यांनी अनेक वर्षे काम करत असताना कोल्हापूर शहरात शिवसेना वाढीसाठी अतिशय चांगले प्रयत्न केले, अनेक आंदोलनं केली आणि एक पक्ष जिवंत राहण्यासाठी जे जे करावं लागतं ते रवी किरण इंगवले यांनी केलेलं आहे. त्यामुळेच त्यांना उद्धव ठाकरे यांनी बढती दिली आणि जिल्हा प्रमुख म्हणून संधी दिलेली आहे. आज आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत. आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, त्यानंतर विधान परिषद निवडणुका आहे, विधानसभा आहेत, जे अनेक निवडणुका आहेत. आता राज ठाकरे उद्धव ठाकरे एकत्र येत आहेत. या सगळ्या पार्श्वभूमीवर जिल्हा प्रमुख म्हणून रवी किरण इंगवले यांची भूमिका आज आपण समजावून घेणार आहोत. आज आपण त्यांच्याशी बातचीत करूया. नमस्कार, महाधुरळा युट्यूब चॅनलमध्ये मी आपलं मनापासून स्वागत करतोय. पहिल्यांदा तुमचं अभिनंदन करतोय की तुम्ही शिवसेना उद्धव ठाकरे गटाचं जिल्हा प्रमुख झालेला आहात. कारण गेले अनेक वर्षे तुम्ही शिवसैनिक म्हणून काम करताय. शिवसेनेचे शहर प्रमुख म्हणून अतिशय चांगलं काम केलं, त्याबद्दल त्याचं बक्षीसच तुम्हाला या निमित्तानं मिळालेलं आहे. आता अनेक वर्षे शहर प्रमुख होता, आता तुम्हाला जिल्हा प्रमुख केलेलं आहे. काय तुमची वाटचाल यापुढं कशी राहील? पक्षश्रेष्ठींनी जो विश्वास माझ्यावर दाखवला त्याबद्दल सर्वप्रथम पक्षश्रेष्ठी सन्मान्य उद्धवजी ठाकरे साहेब, त्यांचे सर्व सहकारी मित्र, पक्षातील ज्येष्ठ सन्मान्य सुनील प्रभू साहेब असतील, बानोडे पाटील सर, त्यानंतर विनायक राऊत साहेब, या सर्वांचं मी आभार मानतो. त्यांना मी धन्यवाद देतो की माझ्यावर त्यांनी अतिशय विश्वास ठेवून मला ही जबाबदारी सोपवली. काय नेमकी आता आगामी काळात महापालिका निवडणुका आहेत, जिल्हा परिषद आहेत, काय डोक्यात आहे की या निवडणुकीला नेमकं जिल्हा प्रमुख म्हणून कसं सामोरं जायचं? सर्वप्रथम मी सांगू इच्छितो, कोल्हापूर जिल्ह्यामध्ये व शहरामध्ये कित्येक वेळा शिवसेनेची सत्ता आली, आमदार झाले, 6 आमदार 2 खासदार झाले. पण जुनी पार्श्वभूमी अगदी सुरेश साळोगेंच्या पासून ते आत्ताच्या क्षणापर्यंत जर जुनी पार्श्वभूमी पाहिली तर शिवसेनेचे कधी 4 नगरसेवक आले, कधी 8 आले, कधी 9 आले. पण या व्यतिरिक्त संख्याबळ कधी वाढलं नाही किंवा वाढवण्याचा कोणी प्रयत्न केला नसेल. पण आजची परिस्थिती पाहता महाविकास आघाडीच्या माध्यमातून असेल किंवा सेपरेट निवडणूक असेल, शिवसेनेकडं सध्या आमचे जे आता आंदोलन सुरू आहेत, विविध प्रश्नावर आम्ही रस्त्यावर उतरतो, तरी आमची ध्येय धोरणं सगळी लक्षात घेऊन आमच्याकडे चांगले कॅन्डिडेट अप्रोच व्हावं लागलेत की जेणेकरून आम्हाला प्रामाणिकपणानं लढणाऱ्या पक्षामध्ये आम्हाला स्थान द्याने, आम्हाला कॅन्डिडेट द्या, उमेदवारी द्या. बरोबर. मला एक खात्री आहे की चांगल्या संख्येनं आम्ही नगरसेवक निवडून आणू. कारण सांगतोय का, जनतेचे मूलभूत प्रश्न सुटलेले नाहीत. महानगरपालिकेत प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार वाढला, लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून आणि महापालिकेच्या अधिकाऱ्यांच्या माध्यमातून. हा भ्रष्टाचार मोडून काढणे, ह्या भ्रष्टाचाराचं वाईट फळ त्यांना मिळालंच पाहिजे, त्यांना शिक्षा झाली पाहिजे आणि कोल्हापूर शहराचा विकास झाला पाहिजे. जनतेने आता ठरवलेलं दिसतं असं एकंदरीत चित्र आहे की महायुती म्हणजे महाघोटाळा न करता महाविकास आघाडीच्या पाठीशी राहून आपण आपल्या कोल्हापूर शहराचा विकास करून घ्यावा असं जनतेच्या मनात सध्या स्थान प्राप्त झालेलं आहे. मला एक खात्री वाटते की शिवसेना चांगल्या पद्धतीनं लढून एक चांगल्या लोकसंख्येने म्हणजे हिचे कॅन्डिडेट उमेदवार चांगल्या पद्धतीनं निवडून येतील असं मला वाटतं. सध्या शिवसेनेत एक चांगली गोष्ट घडत आहे, ते म्हणजे 2 भाऊ एकत्र येत आहेत, राज ठाकरे उद्धव ठाकरे. याकडे तुम्ही कसं बघताय? चांगला विषय. मुंबई महानगरपालिकेमध्ये 2 ठाकरे जर एकत्र आले
तर अतिशय मोठा इफेक्ट होणार. मुंबई महानगरपालिका 100% शिवसेनेकडे येणार आणि ही दोन भाऊ एकत्र आल्यामुळे एक महाराष्ट्राला नवी संजीवनी प्राप्त झाली. जे लोक ठाकरे परिवाराला बदनाम करू इच्छितात, जे लोक ठाकरे ब्रँड नाही ब्रँड संपलाय म्हणतात, ह्या सगळ्या गोष्टीला चपराक बसणार या दोघांच्या. पण दोघंही एक शक्ती आहे आणि एक युक्ती आहे. बरोबर. किंवा एक युक्ती आहे एक शक्ती आहे. मी दोघांचं मनोमिलन जर केलं, उद्धव साहेबांचा जो स्वभाव आहे आणि त्या बरोबर अपोजिटला राज ठाकरे साहेबांचा स्वभाव, म्हणून मी म्हटलं शक्ती युक्ती किंवा युक्ती आणि शक्ती जर एकत्रित आली तर 100% महायुतीचा सुपडा साप. एकीकडं टोकाचा विरोध करणारे दोन भाऊ एकत्र येत आहेत, पण कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या अनेक वर्षापासून जे काय शिवसेनेत गटबाजी वादावादी सुरू आहे, कोल्हापूर जिल्ह्यातले कार्यकर्ते किंवा पदाधिकारी कधी एकत्र येणार आणि एकत्र काय येत नाही तो? वस्तुस्थिती साहेब, आता कोल्हापूर जिल्ह्यामध्ये प्रत्येक पक्षात असं वातावरण असतं. मी या अगोदर देखील बोललो की मीडियाच्या मार्फत फक्त शिवसेनेलाच का टार्गेट केलं जातं. तुम्ही गद्दार सेनेचा विषय काढा, त्यांच्यात प्रचंड प्रमाणात वितुष्ट आहे. मी आता नाव घेत नाही इतर पक्षांचं, मला त्यांचं नाव घ्यायचा मला अधिकार नाही, पण प्रत्येक पक्षामध्ये असं असतं. विशेषतः शिवसेनेमध्ये अगदी सुरेश साळुंखे आमदार झाले, रामभाऊदादा जिल्हा प्रमुख, ते दोघांच्या वितुष्ट होतं, पेपरला यायचं. रामभाऊदादांचं विनायक साळुंखेंचं यायचं, विनायक साळुंखेंच्या विरोधात अन्य कोणतरी असायचं. रवी चौगलेंचा इतिहास घ्या, रामभाऊदादा घ्या, सुरेश साळुंखे घ्या, हे गद्दार सेनेचा क्षीरसागर घ्या. हे प्रत्येक वेळी शिवसेनेमध्ये अशी गटतट आत्ता नाहीत, ही पूर्वीपासून चालत आलेली परंपरा आहे. ही परंपरा मी मोडीत काढू शकत नाही, कारण मी माझं काम करत असतो. पण काम करत असताना कुणी आडवं येऊ नये याची दक्षता घेत असतो की जेणेकरून आपला पक्ष वाढला पाहिजे, आपल्या पक्षाचं संख्याबळ उमेदवारांच्या दृष्टीनं वाढलं पाहिजे. या गोष्टीकडे लक्ष देण्याला मी पहिला प्राधान्य देतो. इतर लोकांचं काय ऍक्टिव्हिटीज चाललेले आहेत किंवा त्यांना काय साध्य करायचं हे काहीच मला माहिती नाही आणि माहिती घेत नाही. पश्चिम महाराष्ट्रात पहिला आमदार हा कोल्हापुरात झाला, पश्चिम महाराष्ट्रात पहिला खासदार शिवसेनेचा कोल्हापुरात झाला. जे पहिला खासदार शिवसेनेचा, पहिला आमदार शिवसेनेचा, जे शिवसेनेचं भगवं वादळ कोल्हापुरात जवळजवळ 25 वर्षे शिवसेनेचा आमदार आहे. एवढं सगळं चांगल्या गोष्टी एकीकडे असताना दुसरीकडं पक्ष वाढला नाही, ह्याला नेमकं काय कारण असू शकेल? पक्ष वाढला नाही ह्या मताशी मी काही सहमत नाही. पक्ष प्रचंड स्ट्रॉंग आहे. शिवसैनिक जिथं आहे तिथं जाईल, पळून जे गेलेले आहेत ते नेते मंडळी गेलेले, पक्ष तिथंच आहे, पक्ष स्ट्रॉंगच आहे. तुम्ही युनिटी जर बघितली, एका वेळी रस्त्यावर कितीतरी माणसं आम्ही आणायला चालू केली. बरोबर. पक्षाला शिस्त लावण्याची पद्धत चालू केली. रवी इंगोले म्हणून पक्ष नाही, शिवसेना नावाचा एकच पक्ष. रवी इंगोलेंनी सांगायचं नाही की तिथं कोण जायचं आणि तिथं कोण जायचं, पक्ष ठरवणार. म्हणजे सगळ्या कार्यकर्त्यांच्या शिवसैनिकांच्या मनामध्ये मी भावना निर्माण करून ठेवलेली आहे की कोल्हापूर ते मातोश्री याचा जो पूल आहे, स्ट्रक्चरल पूल, किंवा तिथं गेल्यानंतर काय, हा विचारायचा अधिकार मला नाही. कारण तो निर्णय द्यायचा अधिकार हा पक्षश्रेष्ठींचा असतो. मी काय इथं पितामह भीष्म म्हणून बसलेलो नाही. 500 वर्ष लाईफ काय कुणाचं नसते. मग ज्यावेळी आपण उतार वयात येतो त्यावेळी आपण सावधगिरीची भूमिका घ्यायची असते, इतरांना प्राधान्य द्यायचं असतं. इतर लोकांना, इतर शिवसैनिकांना किंवा जो गरीब कुटुंबातला शिवसैनिक आहे त्याला मोठं करायचं काय, मी माझा बाल हट्ट करत बसायचं असं म्हणायचं का तुम्हाला? काही लोकांच्या संकुचित वृत्तीमुळे सेनेच्या वाढीवर मर्यादा आल्या. सेनेच्या वाढीवर मर्यादा होऊ शकत नाही, कारण सन्मान्य उद्धव साहेबांनी फार म्हणजे माहिती घेऊन माझी नेमणूक केलेली आहे आणि त्या नेमणुकीमुळे शिवसेनेमध्ये नवचैतन्य निर्माण झालं. एक कोणतर तरुण कार्यकर्ता, तरुण शिवसैनिक जिल्हा प्रमुख झाला, जो किती वाजताही फोन उचलतो, जो किती वाजताही शिवसैनिकांच्यासाठी पक्षासाठी रस्त्यावर येतो आणि एक स्वतःच एक अस्तित्व निर्माण करून ठेवलेला जिल्हा प्रमुख त्यांना प्राप्त झाला. त्यामुळे शिवसेनेमध्ये प्रचंड प्रमाणात चांगल्या पद्धतीचं वातावरण झालेलं आहे
आणि याचा इफेक्ट हळूहळू भविष्यातील राजकीय घडामोडींवर होणार.